तो बिबट्या नव्हे ती तर रानमांजर आहे। रानमांजराला बिबट्या समजून नाशकात घबराट पसरली। भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाहीये। शाळेच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे। तर भोसला मिलिटरी स्कूलमध्ये कालपासून बिबट्या असल्याचा संशय वर्तवण्यात येत होता आणि आता या संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती समोर येतेय। तो बिबट्या नसून ती रानमांजर आहे। रानमांजराला बिबट्या समजून नाशिकमध्ये हे घबराटीचं वातावरण पसरलं होतं। नाशिकच्या भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात बिबट्या नाहीये। शाळेच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, भोसला मिलिटरी शाळेमध्ये बिबट्या असल्याची चर्चा होती आणि आता ती रानमांजर असल्याची माहिती आहे। काय अधिक तपशील? अंकिता, एक महत्वाची ही माहिती म्हणावी लागेल, कारण काल नाशिकच्या भोसला स्कूलमध्ये बिबट्या असल्याची माहिती काही लोकांनी दिली आणि त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी जाऊन सर्च ऑपरेशन राबवला आणि त्यानंतर वन विभागाच्या माध्यमातून इथे काही कॅमेरे लावण्यात आलेले होते आणि रात्रीच्या वेळेस हे जे रानमांजर आहे ते कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे आणि त्यामुळे आता वन विभागाने हे संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की बिबट्या नाही तर हे रानमांजर आहे अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते आता वन विभागाकडून देण्यात आलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून नागरी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढलेला आहे आणि त्यामुळेच एक भीतीचं वातावरण होतं, पण अखेर नाशिकच्या भोसला स्कूलमध्ये जे बिबट्या असल्याची एक दहशत हे निर्माण झालेली होती। आता हे रानमांजर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे, त्यामुळे कालपासून या स्कूलमध्ये जे भीतीचं वातावरण होतं ते आता दूर झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।